भेटीसाठी नव्हे, शिवाजी राजे आणि युवराज संभाजी राजे बाहेर बादशांच्या भेटीत आमची तिष्ठत आहेत, त्यांच्यासाठी. शिवाजी राजे युवराज रामसिंग हरले ज्याला राज्य नसतं ना तो राजा ना त्याचा मुलगा युवराज, तिच्यासाठी आलेला भिकारी तो. क्षमा महाराज, कृपा करून आपण हे विसरता की शिवाजी राजे आजवर एकही लढाई लढले असतील तर. पण माझ्या पिताजींच्या बरोबर झालेल्या तहानुसार ते भेटीसाठी आग्र्याला येत आहेत. ते अजूनही आपल्यासारखेच राजे आहेत. शरणागत म्हणून येतोच आहे, त्याचा शिरपेट वेचून घेतला राजापणा पाऊल पडेल. त्यांचा शिरपेट उतरवून घेण्याची आजवर कुणाची हिंमत झाली होती का? तुमची तरी नाही. रामसिंग जसवंत सिंग महाराज, आपण विसरलेले दिसता. याच शिवाजी राजांनी आपला कित्येक वेळा पराभव केलाय. याच शिवाजी राजांनी जेव्हा आपण कोंढाण्याला वेढा घालून बसला होता तेव्हा याच शिवाजी राजांनी मागून येऊन सुरत लुटली होती. त्यांचा शिरपेच उतरवणं एवढं सोपं नाही, निदान तुम्हाला तरी नाही. रामसिंग शाही तख्ताचा दुश्मन तो शिवाजी, त्याची तारीफ अलीजानच्या दरबारात वजीर चाकवत मियाला साक्षात. होशियार शहंशाह हिंदुस्तान, कुफ्र शिकन, बुत शिकन, बुनियाद जन्नत, अंजाम मन्नत, जहां बना बादशाह आलमगीर औरंगजेब. परवरदिगारच्या दुव्यानं आमचा आजचा 50वा वाढदिवस तर साजरा झाला. आजचा दरबार ठीक झाला. असा दरबार आजवर झाला नाही. आज हजारो फकीर आपल्या नावाची दुवा मागत आले. आजचा दरबार पाहून बेहोश झालेल्याचा होशवर यायला काही दिवस लागतील. पण आपला शाही दरबार मात्र कधी होशवर येत नाही, याच आमच्या मनाला भारी दर्द आहे. आजच्या दरबारानं सम्राटांची सत्ता आणि दातृत्व निघाला आहे. या दरबारानं आज प्रत्येक मशिदीमध्ये दौलतीच्या प्रार्थना होत आहे. लाखो फकीर तृप्त होत आहे. सम्राटांना दीर्घ आयुष्य लाभावं म्हणून मी सुद्धा एकलिंगीवर अभिषेक सांगितला आहे. असल्या दिव्याची आम्हाला गरज नाही. आमच्या अल्लाची दुआ साऱ्या मुसीबती दूर करायला काबिल आहे. काफिरांच्या देवाच्या दुव्याची आम्हाला जरूरत नाही. ठीक आहे प्रधान, तुम्ही काय म्हणाला होता? असा दरबार यापूर्वी कधी घडला नाही, नसेल कदाचित. पण जाफर, हा दरबार पहिला आणि अखेरचा. यापुढे असला दरबार हा औरंगजेब घडवणार नाही. जाफर, का म्हणून नाही विचारलं? जाफर, आज आमचा 50वा वाढदिवस मोठ्या डावडौलात साजरा. त्यासाठी साऱ्या सल्तनतीचं वैभव या आग्र्यात एकट्ठा केला. तख्तही ताऊस सुद्धा दिल्लीहून आग्र्याला आणलं गेलं. लाखो रुपयांची खैरात केली. तिका आमची हौस म्हणून की पृथ्वी तलावरच्या आयुष्यातलं 1 वर्ष कमी झालं म्हणून. का कशासाठी केलंय? म्हणून नाही
विचारलं. जी जहापना. जाफर असले शौक अल्लाला मंजूर नाहीत आणि आम्ही अल्लाचे फकीर, त्यामुळे आम्हालाही ते मंजूर नाही. पण त्या पाक पैगंबराच्या कार्यासाठी आणि इस्लामसाठी आम्ही या तख्ताचा बोध स्वीकारत आलो. आणि हा बोध स्वीकारत असता एक बेईमान काफरांना आम्हाला दुखवावं लागलं. आमच्या विरुद्ध झालेले बंडावे मोडीत काढीत असता अनेक सरदार आमच्या गैरमर्जीला पात्र होतात. त्या दुखऱ्या वळवळणाऱ्या जीवाना शांत करण्यासाठीच आजचा दरबार आम्ही घडवला. लाचारांच्या अंगावर भरभरी खिल्ली चढवली, बेईमानांना किताबती वाटल्या, कमीन्यांना जहागिरी दिल्या. जाफर असले दरबार आम्हाला मंजूर नाहीत मंजूर. यापुढे हा औरंगजेब एक शेवटचा दरबार भरवणार आहे, पण तो माझ्या वाढदिवसाचा नसेल. वाढदिवसाचा नाही दरबार. ज्या दिवशी दुनियेला सच्ची राह दाखवणाऱ्या चांद निशाण्याखाली संपूर्ण हिंदुस्थानचा आदेश होईल, त्याच दिवशी हा औरंगजेब पुन्हा एकदा दरबार भरवेल. रामसिंग आजच्या दरबारात तुझी आम्ही खूप याद केली. आजच्या दरबारात कुणी चोख कामगिरी बजावली असेल तर ती फक्त रामसिंग. अन्नदाता, माझी यात काहीच चूक नाही. आपल्या पहारातून मला वेळेवर सुटता आलं नाही, आपली भेटही घेता आली नाही. पहारातून सुटका होताच मी तसाच धावलो, शिवाजी राजांना आणण्यासाठी गेलो. जेव्हा शिवाजी राजांना घेऊन आलो तोवर दरबार संपला होता. रामसिंग, अन्नदाता, मी निर्दोष आहे. रामसिंग, तू घेऊ नकोस. तुझा काही दोष नाही. आम्ही जे ठरवलं होतं ना तसंच घडलं, अगदी तसंच घडलं. या शाही तख्तासमोर या शाही तख्ताचे नेकजात सरदार वावरले. या शाही तख्तासमोर मला तो गद्दार शिवाजी पाहायचा नव्हता, कदापि पाहायचा नव्हता. ती त्याची लायकी नव्हती. माझा हेतू रामसिंग, तुझ्या कर्मी माझा हेतू सफल झाला. आम्ही तुमच्यावर निहायत खुश आहोत, निहायत खुश आहोत. पुस्तकी बाबू हुजूर, पण शिवाजी राजे आणि युवराज संभाजी राजे बाहेर आपल्या दर्शनासाठी तिष्ठत आहेत. और ज्याला पाहण्यासाठी मी इतकी वर्ष वाट पाहिली, मला पाहण्यासाठी तो थोडा वेळ बाहेर थांबला म्हणून काय झालं? जा रामसिंग, जा. त्या दोघांना घेऊन येईल. इथे तो क्या हुआ? आम्ही ऐकलंय की तो शिवाजी खतरनाक आहे म्हणून. असेलही. रामसिंग, तुझं काय म्हणणं आहे? अलीजा, शिवाजी राजे खानदानी शूर आणि हिमती आहेत. रणांगणावर ते कोणतीही युद्धनीती वापरत असले तरी त्यांची सभ्यता आणि वर्तणूक कोणतीही मानी राजाला सोडणारीच आहे. पण रामसिंग, समजा आम्ही त्याची भेट नाकारली तर शिवाजी राजे तर आपला अपमान समजतील. तो क्या हुआ? पुस्तकी बाबू अन्नदाता, राजांना शब्द देऊन इथे पाठवणारे आमचे पिताजी देखील नाराज होते. दुरुस्त. मला शिवाजीचा भय वाटत नाही. तो दुश्मन असेल. शाही तख्ताशी इमानदार असणारे सारे नेकजात सरदार इथे असताना
मी शिवाजीची भीती का बाळगावी? का बाळगावी? बेशक. पण मिर्झा राजांचा शब्द मात्र लाख मोलाचा. राम सिंग त्या दोघांनाही ते बोलावून घेऊन येतात. जाफर आमच्या वाढदिवसासाठी सर्वात मोठा नजराणा जर कोणी पाठवला असेल तर तो आमच्या मिर्झा राजा जयसिंगाने. त्याच्या बहादुरीला तोड नाही, देश बहादुरीला तोड नाही. नाहीतर शिवाजी राजा सारखा खतरनाक दुश्मन आमच्या पंजाब कसा काय सापडला असता. शिवाजी ज्यांनी दख्खनमध्ये स्वतंत्र राज्य उभं केलं, ज्यांची सत्ता आदिलशहानं आणि कुतुबशहानं मानली, ते शिवाजी राजे भोसले मिर्झा राजांच्या झालेल्या तहानुसार आपल्या भेटीसाठी आग्र्याला आले आहेत. रामसिंग तो मग असा उभा का? त्याला गर्दन झुकवायला सांग. राजे राजे होशवर या. आज शाही दरबार आहे, तुम्ही शरणागत आहात. राजे जल्दीने मुजरा करा. राजे मुजरा करा. मुजरा करा राजे आणि संकट टाळा. चिंता करू रामसिंग. असं म्हणतात परमेश्वर कृपेनं सत्ता आणि ऐश्वर्य प्राप्त करतो. आम्हाला साधू संतांची शिकवण आहे. सर्वांमध्ये देव पाहावा, त्या देवास आम्ही मुद्रा करतोय. रामसिंग जी जापाना, शिवाजी ने क्या कहा? त्यांनी आपल्याला परमेश्वर समजून मुजरा केलाय. रामसिंग शिवाजीला सांग, त्याच्या गद्दारीमुळे आमच्या मनाला भारी सदमा पोहोचलाय. त्याची गद्दारी मोडून काढायला शाही सल्तनत काबिल आहे. नाहीतर काय कराल? क्या होता मिर्जाती कुत्त्या की मौत. जन्म मृत्यू परमेश्वराधी, त्याचा अधिकार तुम्ही कधीपासून बाळगता? आजच्या हिंदीला रेहम दिल तर खरेच. आज दरबार चुकला असता. आज की दिवाणी आज मध्ये आमची भेट होती. ही शाही कृपाच म्हणावी लागेल. शिवाजी राजे, त्यात कसूर घडले असेलच तर त्याची जबाबदारी माझी आहे. नाही मानसिंग, या शहरात पाय ठेवल्यापासून आम्ही पाहतो ज्याप्रमाणे आमचं स्वागत चाललं तो केवळ बादशाचा अजागरपणा आहे असं आम्हाला मानायला तयार. जाणून बुजून आमचा अपमान करण्याचा इरादा आहे. शाही दरबाराला ठपका देण्यापूर्वी आपल्या तकदीरीला दोष द्या तर तो शोभून दिसेल. शाही सल्तनतीचा दरबार खायला देवी शी बसावं लागतं. रामसिंग, जसवंत सिंग, आपल्यासारख्या पराभूत आणि परकुट्या सरदारानं आमच्याशी तकदीराच्या गोष्टी करू नये. हा मोठा अजब मामला दिसतोय. दख्खनच्या दऱ्याखोल्यात उतरून तर पहा. आपल्यासाठी पुन्हा उतराण
जबर खान असत राजांना त्याची जागा दाखव. यशवंत सिंग आमच्या पुढे हा कोण उभा आहे? महाराजा जसवंत सिंग. महाराजा जसवंत सिंग. आमच्या सैन्याने याची सदैव पाठच पाहिली. तोच महाराजा जसवंत सिंग. त्याच्या मागे माझी मला उभं केलं. राजे जरा सबुरीनं, आपण कोणासमोर बोलत आहे? रामसिंग, मी एवढा भोळा नाही. माझ्या भोर वयाचा युवराजांना 10,000ची मनसर झाली. माझ्याशी बेईमान झालेल्या नेताजीला 5,000 मनसर झाली. आणि मी भाषेच्या अपमानाने आग्र्यात भेटीसाठी आलो. तो विड्याचा मान नाही. विडे सगळ्यात बसून वोट लाल करायची सवय आम्हाला नाही. जरा सबुरीनं, आपण कोणासमोर बोलत आहे? शाही दरबाराचा रिवाज. शाही? जो शाहीच नाही त्याचा दरबार तरी शाही कसला? याची सवय तुम्हाला असेल, आम्हाला नाही. कोणता पराक्रम या तुमच्या सरदाराने केला आहे? कशासाठी वरतात किल्लती? माझ्या सरदाराने या जसवंतीचा पराभव केला म्हणून, बादशाहचे जनानखाने सजावले म्हणून. या जागी आम्हाला एकही क्षण थांबायचा नाही. चला महाराजे. राजे जरा सबुरीनं, रोज आवरा. आगे हो रामसिंग. झाली तेवढी इज्जत बस झाली. राजे जरा शांत व्हा. रामसिंग, शिवाजीला सांग, किल्तीसाठी एवढा हट्ट असेल तर आम्ही ती किल्लत त्याला देऊ सुद्धा. सांग. तलवारीच्या मुंडीवर नुसता हात गेला तर तो उभा राहतो. तो सम्राट. आजवर असल्या अनेक किल्लती तलवारीच्या दम टाकल्या. जवान आवरा, कोणासमोर बोलताय? बादशाला अशी जवान यासारखा मोठा गुन्हा नाही. सम्राटांच्या. सम्राट? कोण? हा सम्राट? हा मर्दाच्या स्थितीनं फळणारा हा कसला सरदार? धर्मही, स्वाभिमानी, निष्ठाही, लाचारीनं जगणारा फेकडा. फेकड्याचा कसला हे हा तर पांढऱ्या पंच डबक्यात पांढऱ्या वस्त्रात राहणारा डोम कावळा आहे. डोम कावळा. या तुझ्या औरंगजेबाला सांग, गवत झाकून आग विझवता येत नाही म्हणून. राजे याचे परिणामाची भीती रजपूत कधीपासून मारकूक लागले. माझी गर्दन मारली तरी 72, पण या औरंगजेबाचा काळ तोडणी पुन्हा पाहणार नाही. चला महाराजे. आम्ही शिवाजीचा दर्जाने जाणू शकतो. रामसिंग, आता खास तुला पाणी पाठवून द्या शिवाजीला. त्याला छावणीपर्यंत सोडा आणि तुम्ही लगेच परत द्या. क्या है?
अलीजा, या शिवाजीला तर प्रहार केला. तुझ्या शहेनशहाच्या समोर ही जबान मक्कार दरबारी साधी जुबा उघडली तर सजा होते. या प्रहारावर शिवाजी सरळ सरळ बेइज्जत करतो. गद्दार या गद्दारीला क्षमा नाही. अशा वर्तनाचा मुलाचा आपल्या गेला तर शाही सिंहासनाचा बोध राहणार नाही. याची अलीजांनी कशी काय केली हेच कळत नाही. अलीजा, या मक्कार शिवाजीला त्याच्या बेमुरक वर्तणुकीबद्दल कडाई सजा दिली गेली पाहिजे. या कवीने शिवाजीची कत्तलच केली पाहिजे. जो खविंदांच्या नजरेला नजर मिळवतो, हवा तसा उपमार करतो, शाही सिंहासनाला पाठ फिरवतो, त्याची अलीजांनी कशी काय केली याच आश्चर्य वाटतं. बकवास बंद करो. मी गद्दार कमीने कुत्ते म्हणालो, तो त्या शिवाजीला नाही, तुम्हा हरामजाद्याला. अलीजा, तुम्हा हरामजाद्याला. बेशरम, तख्ताची अमृत कशी वांजले मला विचारता. मला तो दिल मानेल तसं माझा अपमान करून गेला. आणि तुम्ही तुमच्या कमरेला त्यावेळी तलवारीच होता ना, त्या मेलाबाहेर काय पडल्या नाहीत. यापूर्वी ज्यानं असं वर्तन केलं त्याची गर्दन त्याच वेळी उडवली गेली. त्यावेळी कोणी कुणाची इजाजत घेतली नाही. मग मला विचारता तुम्ही, मी हा अपमान कसा सहन केला होता? जवाब हवा जवाब ऐकायचा आहे. त्याला एकच कारण, तुम्ही बेईमान, मक्कार, तुम्ही सर्व शाही अन्नावर पोचलेले बेईमान आहात. म्हणून अलीजा, खामोश, निकल जाओ मेरे नजरों के सामने से, निकल जाओ, चले जाओ. मानसिंग, त्या शिवाजीला छावणीकडे परत पाठव. मी आपल्या आज्ञेप्रमाणे माघारी आलोय. त्या कापड शिवाजीच्या वर्तनाबद्दल मी शर्मिंद आहे. अन्नदाता, शिवाजीने दरबारी रिवाज मोडला. जी अलीजा, मला जी चाहे तसं बोलला. हा अन्नदाता, शाही तख्ताला पाठ फिरवली. अलीजा हे खरं आहे. रामसिंग, त्या शिवाजीची कत्तल करून यायचा. सूर्यास्त त्याने पाहता कामा नये. त्याच्या गुन्हेगारीला एकच सजा, कत्तल आणि कत्तल. रामसिंग शाहीद हुकुमाची तामिली व्हायला हवे. जा. अन्नदाता, हुजूरांचा हाच निर्णय असेल तर एक अर्ज आहे. बोल. जर शिवाजी राजांची कत्तल होणार असेल तर त्याआधी माझ्या आणि माझ्या बायका मुलांची कत्तल व्हावी. माझे पिताजी मिर्झा राजे आणि शिवाजी राजांना जीविताची हमी दिली होती. शिवाजीनं माझा केलेला अपमान, माझी केलेली बेइज्जती. अन्नदाता, आम्ही राजपूत आहोत. दिलेला शब्द पाळतो. माझ्या पिताजींची तशी मला आज्ञा आहे. त्यांनी शिवाजी राजांना शब्द दिला आहे. ठीक आहे रामसिंग, ठीक आहे. रामसिंग, चिंता करू नको. तुझ्या पिताजीचा शब्द माझ्या इतकाच मोलाचा
तुमच्या जीविताला धोका होणार नाही. पण त्यासाठी तुम्हाला जबाबदार राहावं लागेल. हो, शिवाजी पळून जाणार नाही यासाठी तुम्ही जबाबदार असाल. तुझे पहारे त्या शिवाजी होतील. शिवाजी पळून जाणार नाही याला जिम्मेदार रामसिंग तुम्ही असाल. ठीक आहे, तुझा तसा करारनामा लिहून दे आणि शिवाजीच्या भोवती सक्त पहारे बसवता. जाफर ये तू ये. मी मगा जे बोले तो बोललो तो तुझ्यासाठी नाही जाफर, त्या बाकीच्या कमिऱ्यांसाठी होत ते. जाफर तू माझा माणूस आहे, वजीर आहेस माझा. तुझ्या एवढा भरोसा मी कोणावरही करू शकत नाही जाफर. जहापनांच्या दिलेदारीला सीमा नाही. असू दे जाफर, असले शोक मी जाणत आहे. जाफर, मी एक इच्छा व्यक्त केली तर चालेल, आपण ती पुरी करा. हुकम करावा हुजूर. ही गर्दन मायाची हुकमी. चिंता करू नको, आम्ही असलं काही करणार नाही. जे घडणार नाही ते आम्ही सांगत नाही. मग शिवाजीची कत्तल नाही, शिवाजीच्या जीविताची हमी आम्ही दिली आहे. रामसिंगांना. जाफर या हिंदू लोकांची गजब जात आहे. तख्ताच्या निष्ठेसाठी मिर्झा राजांनी शिवाजीला आग्र्याला पाठवलं, पण त्याच्या जीविताची हमी घेतली. या हिंदूंच्या असल्या निष्ठेमुळेच आमचं हे तख्त उभं राहिलं. या परवरदिगारची दुआच मानली पाहिजे. जाफर, आमची आठवण म्हणून खुदातालाची शपथ घेऊन सांगतो, आपल्यासारखे मालिक मी आजवर पाहिलं नाही. असू दे जाफर, असू दे. एक जोखमीचं काम ते व्हायला हवं. जी हुजूर, हुकम करावा. शिवाजीची मला चिंता नाही. खोट्या अभिमानापोटी त्याने आमचा अपमान केला. अशा गद्दारांना कत्तल हीच सजा योग्य आहे, पण त्याला अजून अवधी आहे. एवढे उसंत मला आहे. ते घडण्याआधी एक व्हायला हवं. मिर्झा राजा जयसिंग. मिर्झा राजा जयसिंग नरवर घाटी ओलांडून पुढे येता कामा नये. समजेल? जी हुजूर, समजलो. कत्तल काही होता कामा नये. सारं चुपचाप व्हायला हवं. जाफर त्या मिर्झा राजाला शाही पोशाख पाठवून द्या. शाही पोशाखाचा बोज काय असतो तो त्याला कळू द्या. अशी वस्त्र पाठवा की त्याने ती चढवल्यावर उतरण्याची संधीच मिळू नये. तू अकलमंद आहेस, समजलं?
समजलो. ज्याने विभीषणानं मागलेली वस्तू जाफर, याचा उच्चार कुठेही होता कामा नये. तर तसं चुपचाप व्हायला हवं. यासाठी जेवढा खर्च लागेल तो आम्ही देऊ. जाफर, जा कामाला लाग, जा.